बेनके आहे जे की महायुतीच्या वतीनं अधिकृत उमेदवार आहेत आणि आज दिनांक 4 नोव्हेंबर आहे आणि प्रचार दौऱ्याची सुरुवात त्यांनी दातखेळवाडी गावातून मारुती रायाचं दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधून केलेली आहे। माझ्यासोबत स्वतः अतुल शेठ आहेत। दादा, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। आज खरं तर कळेल की नेमके रेसमध्ये कोण आहेत आणि कोण माघारी घेते, कारण 4 नोव्हेंबर आज आहे, माघारीचा शेवटचा दिवस आहे। तर पुढची रणनीती तुमची काय असणार आहे? नाही, माझी रणनीती फक्त एवढीच आहे की वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि मी कधीही मताचं राजकारण न करता विकासाचं राजकारण केलेलं आहे। गेले 5 वर्षामध्ये जुन्नर तालुक्याची प्रामाणिकपणे जी सेवा करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, ज्यामध्ये कोरोनाच्या काळात आरोग्याचे मंदिरं उघडली, महाराष्ट्रातलं पहिलं कोविड केअर सेंटर लेणेदिरी या ठिकाणी उघडलं, नंतर ओझरला उघडलं आणि जवळपास 32,000 आपण रुग्णांना इथं जागेवरच ट्रीट करून बरं केलं। नारायणगाव, जुन्नर, शिरोली बुद्रुक इथं ऑक्सिजन प्लांट्स उभे केले आणि ठिकठिकाणी औषध उपचार पुरवणे हे काम केलं। मग नंतर ते निसर्ग चक्रीवादळ आलं, आपल्या दातखेळवाडीमध्ये पण त्याचा फटका बसला होता, कालेला येणाऱ्याला, त्याच्यामध्ये 28 कोटी रुपये नुकसान भरपाई आपण आणली। त्यानंतर जे विकास कामाच्या माध्यमातून मला अजितदादांनी जी साथ दिली आणि ह्या गावात पण जवळपास 1,30,88,000ची कामं झाली, असं ग्रामस्थांची पण अत्यंत सकारात्मक ऊर्जा भावना जी आहे। शेवटी आमचं काम सेवा करण्याचं आहे, आमचं काम विकासाचं आहे आणि विकास या मुद्द्यावरच ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे आणि जुन्नर तालुक्यातल्या जनतेला आपल्या तालुक्याचा विकास पाहिजे, ह्या तालुक्याचा दूरदूर दृष्टिकोन ठेवून विजन असणारा सुशिक्षित उमेदवार पाहिजे, सुशिक्षित आमदार पाहिजे, म्हणून या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे। आज सकाळचे 8 वाजलेत तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने दातखेळवाडीकर जे काही वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक असतील, पण त्यांनी सगळ्यांनी म्हणून की आमचं दातखेळवाडीकरांचं ठरलं आहे की आता अतुल बेनकेच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहणार। दादा, एक आणखी महत्त्वाचा प्रश्न, शिवसेनेचे उबाटा गटाचे जे संपर्क प्रमुख आहेत आमदार सचिनजी अहिर, हे काल पिंपरी चिंचवड भोसरी दौऱ्यावरती होते आणि त्या ठिकाणी जी काही बंडखोरी झालेली, भोसरीमध्ये रवी लांडगे असतील, पिंपरीमध्ये गौतम चाबुकस्वर असतील, चिंचवडमध्ये आणखी काही जे इच्छुक उमेदवार होते, ते हे बंडाचं जे हे आहे हत्यार ते थंड करण्यात महाविकास आघाडीचे जे काही नेते आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत। आपल्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमधले जे काही बंड आहेत तेही थोपवण्यात काही प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला यश आलंय, परंतु महायुतीमध्ये शरददादा सोनवणे आणि आशाताई बुचके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर हे बंड थंड करण्यात महायुतीला यश मिळेल का? आता माघारीला अजून 3 वाजेपर्यंत मुदत आहे, तर आता बोलणं काही उचित होणार नाही, ते आता 3 वाजेनंतरच ठरेल काय ते। शेवटी महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत एकसंघपणे पुढे चाललेत। ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरले असतील त्यांचा निर्णय जो असेल तो त्यांच्या पक्षाचे नेते घेतील, त्याच्यात मला बोलण्याचा अधिकार पण नाही। शेवटी कोणाला उमेदवारी अर्ज भरायचा, काय करायचा, हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार प्राप्त झालेला आहे, म्हणून त्या अधिकारावर मी बोलणं उचित ठरणार नाही। पण 3 वाजेपर्यंतच्या माघारीच्या अंतिम वेळेच्या नंतर जे काही गोष्टी होईल त्याच्यानंतर बोलणं उचित राहील। खरं तर याच्या आधी 19च्या पंचवार्षिकमध्ये अतुल शेठ बेनके यांनी जुन्नर विधानसभेचं मैदान मारलेलं होतं। आता 2024ची ही लढत होणार आहे। तुमच्या समोर आत्ता तरी दिसतंय की अजून माघारी नाही, पण 4 उमेदवार आहेत, त्याच्यातले काही माघारी घेतील, काही रेसमध्ये राहतील। लीड कितीचं असेल? 33,000 मतांनी मी निवडून येणार आहे। .33 का मागे पुढे काय? 33,000 प्लस। तर हे होते अतुल बेनके की ज्यांनी प्रचाराचा शुभारंभ दातखेळवाडीतून केला आणि 33,000 प्लस मताधिक्यानं मी निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोलपसह मी लक्ष्मण दातखेळे, आपला आवाज दातखेळवाडी।